भारताचा सर्वात वेगाने वाढणारा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजे मेशो आता आपला आयपीओ घेऊन येत आहे. पण या आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची का नाही, चला समजून घेऊया. मेशो एक प्युअर मार्केट प्लेस मॉडेल आहे. 0% कमिशन, कमी किमतीत प्रॉडक्ट्स आणि हाय ऑर्डर व्हॉल्यूम हे या कंपनीचे ग्रोथ इंजिन्स आहेत. हा आयपीओ ओपन होणार आहे 3 डिसेंबरला आणि क्लोज होईल 5 डिसेंबरला आणि लिस्टिंगची जी अपेक्षित तारीख आहे ती आहे 8 डिसेंबर. या आयपीओचे इश्यू साईज जवळपास 5,421 कोटी रुपये इतकी आहे. या कंपनीचा प्राइस बँड जवळपास 105 ते 118 रुपये का असणार आहे. यामध्ये जवळपास एक लॉट हा 135 शेअरचा असणार आहे. गेल्या 12 महिन्यात कंपनीने जवळपास 213 मिलियन युजर्स जोडले आहेत आणि 5.7 लाख पेक्षा जास्त सेलर्स या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत. कंपनीचा रेव्हेन्यू हा वेगाने वाढतोय, पण FY25 मध्ये कंपनीचा अजूनही 3,900 कोटी रुपयांचा लॉस आहे. कंपनीची पॉझिटिव्ह साइड म्हणजे कंपनीचा फ्री कॅश फ्लो हा पॉझिटिव्ह झाला आहे, म्हणजे बिझनेसचे युनिट इकॉनॉमिक्स हे मजबूत होत आहे. आयपीओ मधून मिळणारे पैसे कंपनी वापरणार आहे क्लाउड इन्फ्रा, AIML टीम, मार्केटिंग आणि भविष्यातील ऍक्विजिशन्स करण्यासाठी. कंपनी अजूनही पूर्णपणे ग्रोथ मोड मध्ये आहे. 0% कमिशन मॉडेल टिकेल का? कमी किमतीचे प्रोडक्ट इक्वल टू कमी मार्जिन आणि फ्लिपकार्ट, अमेझॉन, जिओमार्टची स्पर्धा खूप मोठी. हे रिस्क फॅक्टर इन्व्हेस्ट करण्यापूर्वी आपल्याला लक्षात ठेवावे लागणार. पण तुम्ही जर का फक्त शॉर्ट टर्म लिस्टिंग गेन साठी पाहत असाल तर सबस्क्रिप्शन रेट चेक करा आणि आजच्या कंडिशन मध्ये जीएमपी जो आहे तो या कंपनीचा 40% एवढा आहे. लॉंग टर्म बघणाऱ्यांसाठी ग्रोथ स्ट्रॉंग आहे, पण हाय रिस्क हाय रिवॉर्ड स्टॉक आहे हा. त्यामुळे इन्व्हेस्ट करण्यापूर्वी आपलं अनालिसिस करा. मेशो या कंपनीच्या आयपीओ वरती जर का तुम्हाला डीप अनालिसिस हवं असेल तर कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.